हिंगोली नगर परिषद कल्याण मंडप इथे बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनाचे 3 दिवस चालणारे जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। हिंगोली जिल्हा परिषद मुख्याधिकारी संजय दैने यांच्या आदेशाखाली हे प्रदर्शन लावण्यात आले होते। त्याचे उद्घाटन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक केंद्रे यांच्या हस्ते झाले। यावेळी हिंगोली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर उपस्थित होते। दिनांक 12 ते 14 मार्च पर्यंत हे प्रदर्शन सुरू असेल। या ठिकाणी विविध बचत गटाच्या उत्पादनाचे स्टॉल दुकान लावण्यात आले। ग्रामीण भागातून अनेक बचत गटांनी सहभाग घेतला। जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सारस्वत, जिल्हा कार्यालयीन अधिकारी बोधनकर, जिल्हा व्यवस्थापक गलांडे, राजू दांडगे, मिलिंद कुकडे, विष्णू खाडे, स्मिता कटके, उज्ज्वला गायकवाड, अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते। तर परिसरातील शेतकरी, ग्राहक व महिला या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।